यावेळेस गोलंदाजाचा परिपक्व फायदा घेतला जातोय. ज्या प्रकारची फटकेबाजी पाहायला पाहिजे होती ती दाखवून दिले पॉवर प्ले मध्ये. अगदी चेंडू पोचवायचा आहे प्लीज. जर विचार केलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या, रनआउटची संधी सुद्धा क्रिएट झाली होती पण कुठेतरी गमावली. त्यानंतर जर विचार केला दुसऱ्या चेंडूवरती पलटवार गोलंदाजाकडनं एक विकेट आणि जसा विकेट मिळाला तसा मैदानामध्ये कीर्ती कुमार याला दाखल केलं आणि आल्या आल्या मात्र गोलंदाजाला उत्तर देण्यापासून सुरुवात केलं गेलं की नक्कीच कीर्ती कुमार रुक नाही सकता दाखवून दिले. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरमध्ये चांगला ड्राईव्ह चौकार, त्यानंतर पायडोस्वीप केला चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं गेला निघून 6 धावांसाठी आणि यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक चांगला फटका दाखवून दिलाय 4 धावांसाठी आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोचली गेली ती तब्बल 16 या आकड्यावरती. अगदी चेंडूंचा खेळ झालाय तो 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या नुकसानावरती 16 धावसंख्या पॉवर प्लेचा षटक पाहायला मिळतोय. 5 ओव्हरची ही मॅच असेल आणि ज्या प्रकारे सुरुवात झाली ना अगदी असं वाटतं की धावसंख्येचा डोंगर कुठेतरी उभा राहील. अशीच फलंदाजी जर चालत राहिली तर रोखावं लागेल या फलंदाजाचं विकेट. आता मात्र इथून घ्यावं लागेल. मैदानामध्ये कमबॅक करायचा असेल तर एक अस्त्र या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवावं लागेल, कारण की ज्या प्रकारचे त्याने फटकेबाजी केली ना यस त्याने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. ये नाही रुकनेवाला आहे. पुढचा चेंडू यावेळेस चांगली लेंथ पकडली होती, चांगली मज बनवली होती. अगदी फलंदाजाच्या रेडिएशन मध्ये कुठेतरी लांब ठेवला चेंडू, निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, बीट केला जातोय. अखेर शेवटच्या चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावरती एक षटक संपलं गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली गेली ती एका विकेटच्या नुकसानावरती 16 या आकड्यावर. चला टीम मीटिंग नकोय, षटक संपलंय आणि लगेच आपण आपल्या जागेवर जा. बघा तुम्हाला दोन्ही एंडने खेळण्याची संधी मिळते. आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं तर असं तुम्हाला खूप दुर्मिळ असे आयोजक असतात जे तुम्हाला दोन्ही एंडने खेळवतात आणि दोन्ही एंडने खेळवताना आम्हाला देखील थोडासा वेळ जास्त द्यावा लागतोय तुम्हाला, पण तुम्ही जास्त वेळ घेऊ नका ही विनंती करतोय. पहिलं षटक संपते आणि धावसंख्या झाली ती म्हणजे ब्राह्मणदेव भटाळे संघाची 1 गडी बाद 16 धावा. कंटिन्यू. यस धन्यवाद. अगदी 16 धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते. आता मात्र दुसऱ्या एंडने सुरुवात केली जाईल. स्ट्रायकर एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय तो जितू. यस अजूनपर्यंत जितूने कुठच्याही प्रकारचा चेंडू फेस केलेला नाही, कारण की 6 चेंडू मात्र जितू नॉन स्ट्रायकर एंडवर होता आणि आता मात्र स्ट्रायकर एंडला जितूला आणलं गेले. बघूयात जितू काय करतोय. अगदी ज्या प्रकारची फलंदाजी कीर्ती कुमारने केली होती तशीच दाखवून देईल का की अगदी पार्ट टाइमची भूमिका सोपावेल. इथून जर विचार केला गेला तर जितू याला पार्ट टाइमची भूमिका खूप जास्त इम्पॉर्टंट असेल, कारण की कीर्ती कुमार मोठे आक्रमक फलंदाजी करतोय आणि त्याला स्ट्राईकवर ठेवणे जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की अगदी तो इथून येणारे 2 षटक जर खेळला या प्रकारची फलंदाजी करताना तर नक्कीच मॅचचे पारडे फिरू शकतो. त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे. पण नक्कीच जितू कशी स्ट्रॅटेजी यूज करतोय, जितू कशा प्रकारची खेळी करेल. अगदी येणारा गोलंदाज नितेशच्या विपक्षामध्ये. यस दुसरं षटक हाताळण्यासाठी नितेश केने याच्या हातामध्ये गोलंदाजी सोपवली गेली आहे. पहिला चेंडू घेऊन यावेळेस अगदी हलक्या गतीने चेंडूला सॉफ्ट हँडलने ढकलून देण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न केला होता पण कुठेतरी थोडासा लेट झाला. अगदी लेट कट करण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजाकडनं. बॅटच्या रेडिएशन म्हणून थोडासा लांब राहिला चेंडू आणि एक चांगलं केलं त्याने, बॅट खोलली नाही. जास्त जर बॅट खोलली असती तर नक्कीच बॅटची एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होऊ शकला असता यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पण पुढचा चेंडू यावेळेस नक्कीच प्रहार करण्याचा प्रयत्न, फुलटॉस चेंडू होता, तेवढासा फायदा उचलता आला नाही. एक धाव अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आहे आणि नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिला चेंडू मात्र अगदी जितूच्या विरोधामध्ये चांगल्या लेंथवरती हाताळला होता. आउट ऑफ दी ऑफस्टंप चेंडू होता, बॅटच्या फेसमध्ये येऊ दिला नाही आणि त्याच्या जोरावरती निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता. अगदी स्वीप केला चेंडूला, 2 धावा मात्र फळकावरती जोडल्या गेल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता. लेट कट करण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या फेसमध्ये काहीसा चेंडू येऊ दिला नाही आणि इथून मात्र जितूला एक स्पष्ट झालंय की ऑफस्टंपच्या येणाऱ्या बाहेरच्या चेंडूवरती थोडासा जितू फंबल होतो. हे मात्र येणाऱ्या 2 चेंडूवरती दाखवून दिलाय. बघूयात पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू घेऊन
यावेळेस नक्कीच बजर वाजेल, पंचांचा इशारा येतोय, नो चेंडू. आणि यावेळेस सोनेपे सुहागा असेल चेंडूवरती फ्री हिट, सामोरे जाईल तो फलंदाज जितू. बघूयात आता सुवर्ण संधी आली जितूला एक ताल जमवायची, कारण की यापेक्षा चांगली संधी कुठे असेल. अगदी नो चेंडू हाताळला गेला, धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. अगदी विचार केला गेला तर राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण करून देणारा हा आकडा, आणि तिथे मात्र फ्री हिट असेल. फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा उचलला जातोय बघूयात. जितूच्या माध्यमातून 19 ही धावसंख्या, दुसरा षटक प्रगतीपथावर आहे, चांगला अगदी बघितलं गेलं तर स्टेबल आहे संघ. आणि इथून जर या फ्री हिटवरती एक मोठा फटका बसला तर मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलू शकतं, पुन्हा एकदा अगदी वर्चस्व गाजू शकतो गोलंदाजांच्या विपक्षामध्ये. तर नक्कीच त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील जितू याला. यावेळेस स्लोवर चेंडू होता, चांगला विचार केला गेला तर गोलंदाजाची चांगली कमाई, पण त्यावेळेस फटका सुद्धा चांगला आणि या चेंडूला सरळ फेकून दिला होता लॉंग लेगच्या रिजन मधून सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. यस, धन्यवाद डीजे. अगदी या 4 धावांच्या जोरावरती फ्री हिटचा चेंडू होता, स्लोवर चेंडू हाताळला गेला. फलंदाज अगदी वाईडिश लाईनला तयार होता, त्याला माहिती होता वाईड साईडला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर येऊ शकतो. आणि त्यावेळेस मात्र गोलंदाजाने त्याच्या बॅटच्या फेसमध्ये काही तेवढा चेंडू दिला आणि चेंडूला सरळ फेकून दिला होता सीमारेषे बाहेर. चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस अगदी प्रहार केलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, तैनात होता तिकडे. एक धाव अंकित केली जाईल, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण आणि या 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते गेले. दुसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावर असताना 25 या आकड्यावरती. चेंडूंचा खेळ किती झालाय? 5. अगदी 5 चेंडूंचा खेळ झालाय. 25 धावसंख्या फळकावर लागली गेली. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला गेला तर धावा या आल्या होत्या 16. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय अजूनही. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न होता, आडव्या पट्ट्याचा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, पण चेंडूची गती जास्त होती आणि अगदी कनेक्शन कुठेतरी चुकला, बॅटच्या फेसमध्ये आला नाही आणि त्याच्या जोरावरती चेंडू निघून गेलाय तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये. आणि 12 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, त्यानंतर 9 धावा. अगदी कुठेतरी लगाम लावली गेली, कारण की फलंदाजीवरती जितू होता. आणि मी म्हटलं होतं जितूला इथून चाणाक्षी वृत्ती दाखवावी लागेल, कारण की ज्या प्रकारे कीर्तिकुमार फलंदाजी करतोय ना, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवला. जितू याने मात्र पार्ट टाइमची भूमिका सोपवली. इथून येणाऱ्या काळामध्ये जेव्हा गरज येईल तेव्हा आक्रमक स्थितीमध्ये जितू खेळला तर नक्कीच तिथपर्यंत सेट असेल. आणि कीर्तिकुमार येणाऱ्या चेंडूवरती अगदी 6 ते 7 चेंडू जरी खेळला तरी चांगली मजल मारू शकतो, कारण की ज्या प्रकारे त्याने फलंदाजी केली आहे ना गोलंदाजांच्या विरोधामध्ये पहिल्या षटकामध्ये, यस त्याने दाखवून दिला होता त्याची ताकद. आणि नक्कीच नंतर येणाऱ्या गोलंदाजांवरती प्रेशर असू शकतो. ही स्ट्रॅटेजी यूज केली असती तर कुठेतरी धावसंख्या अगदी जिथे आपल्याला पाहायला मिळते 25, तिथे अगदी 30+ असू शकली असती. पण म्हटलं होतं ना, तुम्ही मैदानामध्ये कुठली स्ट्रॅटेजी यूज करता, तुम्ही मैदानामध्ये काय रणनीती हाताळता त्याच्यावरती डिपेंड केलं जातं. आणि इथे मात्र रणनीती सक्सेसफुल झाली अगदी मानकुली संघाची आपल्या घरच्या मैदानामध्ये खेळताना. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय जितेश. समोर असेल आता मात्र अगदी फलंदाज कीर्तिकुमार, ज्याने पहिल्या षटकामध्ये अगदी गोलंदाजांवरती बोलबाला केला होता, पण आता खेळाडूंचं निर्बंध हटवलं गेले, खेळाडूंना तैनात केलं गेले बॉर्डरलाईनवरती. आता मात्र ज्या प्रकारची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली होती तीच फटकेबाजी पुन्हा एकदा दाखवेल की अगदी सन्मानजनक पुन्हाच्या एकदा खेळी मंदगतीने करून सुरुवात करून देऊ शकते. बघूयात येणाऱ्या काळामध्ये कळेल. पुढचे 6 चेंडू अगदी फेस करण्यासाठी सज्ज झालेत 2 फलंदाज. एका बाजूला नॉन स्ट्रायकर एंडला जितू पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला कीर्तिकुमार. अगदी 4 चेंडूचा खेळ खेळलाय. वैयक्तिक धावा जोडल्या गेल्या त्या 4 चेंडूवरती 14. गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू, यावेळेस वेग दिला चेंडूला, ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू आहे. पंचांचा इशारा येईल. यस, इट इज अ वाईड. अतिरिक्त धाव मिळेल. तर या पुढील सामना असेल तो म्हणजेच एकविरा हायवे दिवे आणि जय हनुमान सारंगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पहिला डाव संपुष्टात येण्याच्या अगोदर आमच्या टॉस बॉक्समध्ये तयार राहायचे. पुढचा सामना असेल एकविरा हायवे दिवे जय हनुमान सारंगाव. हजर राहायचे पहिला डाव समाप्त झाल्यानंतर. पुण्याच्या एकदा
गोलंदाज सज्ज, यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या फेसमध्ये आला नाही. गुड लेंथवरती टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली, फलंदाजाला चकवा दिला आणि निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र अगदी गोलंदाज ज्या प्रकारे जितेश माळी मैदानामध्ये आलाय त्याने मात्र अगदी जितूला एका जाग्यावरती उभं करून ठेवलं गेलंय, कारण की गोलंदाजीची ताकद गोलंदाज मात्र जितूच्या समोर, माफ करा, कीर्तिकुमारच्या समोर दाखवली जाते. पुढचा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता, तेवढा देखना स्ट्रोक आहे, चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मधून 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे, अगदी डीजे लिओन यांच्या माध्यमातून आपल्याला मधुर संगीत आपल्या कानांपर्यंत, आपल्या मनांपर्यंत पोहोचलं जातं. अगदी खूप खूप धन्यवाद त्यांचं सुद्धा, इथपर्यंत ते सुद्धा आले, त्यांचं सहकार्य सुद्धा झालंय. आणि कालच्या दिवसामध्ये पण आपण बघितलं डीजे लिओनच्या माध्यमातून, त्याचबरोबर BTC लाईव्ह तुमच्या अगदी घरापर्यंत ज्यांच्या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या हा क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय. अगदी भिवंडी टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद त्यांचं सुद्धा. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये यावेळेस खेळाडू तैनात आहे, तिथे अडवलं जातो. चेंडूला एक धाव अंकित केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी सुद्धा वाट्याला चालून आली होती, पण नक्कीच अगदी चपलाईने मात्र 2 धावा पळून काढल्या जातील. आणि या 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या 32 या आकड्यावरती 32 या धावांवरती जाऊन पोहोचली गेली. अगदी पहिला चेंडू वाईड, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर चौकार आणि या पुढील चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय चौथा चेंडूसाठी. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता, तेवढा बॅटच्या फेसमध्ये आला नाही, कारण वाईड साईडला चेंडू जास्त होता आणि बॅटची रेंज तिथपर्यंत नव्हती. त्याच्या कारणामुळे अगदी एकच धाव मिळेल. चेंडू मात्र तैनात केला होता मिडॉनच्या रेजरमध्ये, खेळाडू लॉंग ऑनवरून धावत आला मिडॉनपर्यंत, चेंडूला अडवलं गेलं आणि फेकीकरणपर्यंत एक धाव मात्र अंकित केली. जितू याला मात्र स्ट्रायकरवरती आणलं गेलंय. बघूयात काय करेल आता जितू. समोर असेल जितेश माळी, डबल जेची अशी मॅच पाहायला मिळेल, एका बाजूला जितेश तर एका बाजूला जितू. यावेळेस चांगली लेंथ पकडली होती गोलंदाजाने, अगदी जर विचार केला गेला तर सुरेख गोलंदाजी याच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्या प्रकारची लेंथ पकडून ठेवली ना पहिल्या चेंडूपासून, अगदी फलंदाजांना त्याच्या लेंथवरती मेहनत करावी लागते, प्रयत्नांसोबत जगडावं लागतं. आणि नक्कीच तुम्ही जेव्हा जेव्हा मोठ्या फलंदाजाच्या विरोधामध्ये खेळत असताना या प्रकारची लेंथ जेव्हा जेव्हा पकडताना तेव्हा मात्र तुम्हाला वर्चस्व स्थापित करण्याची एक स्थिती निर्माण होते. आणि यावेळेस मात्र दाखवून दिले जितेश माळी याने, अगदी एक चौकार आला होता दुसऱ्या चेंडूवरती आणि त्यानंतर थोडासा फलंदाजांना कष्ट करावं लागते, कष्ट करायला भाग पाडलं गेलंय. यस, चांगली रणनीती पाहायला मिळाली गोलंदाजाच्या माध्यमातून सुद्धा. फुलटा यस, अगदी शेवटचा चेंडू फुलटॉसच्या स्वरूपामध्ये हाताळला गेला आणि फुलटॉस चेंडू म्हणजे अगदी क्रिकेटमध्ये बघितला गेला. हॅलो हॅलो हॅलो, चेक चेक, हॅलो हॅलो, चेक. ओके, धन्यवाद. थर्ड अंपायर, अगदी स्कोर धावसंख्या 40.
यस, धावसंख्या षटकाराच्या जोरावरती 40 या आकड्यावरती जाऊन पोचली गेली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अगदी ड्रिंक ब्रेक केला जातोय आणि जर विचार केला मागच्या चेंडूचा शेवटच्या बॉलाचा, तर तो अगदी फुलटॉस चेंडू होता आणि म्हटलं होतं ना की फुलटॉस चेंडू हा फलंदाजांच्या पक्षातला, फलंदाजांना अगदी आवडणारा चेंडू. आणि यावेळेस स्ट्रायकर एंडला त्यावेळेस मात्र फलंदाज होता अगदी कीर्ती कुमार, आणि कीर्ती कुमारच्या हाताबंद फुलटॉस चेंडूवरती चुकी. अगदी ज्या प्रकारे फलंदाजी केली अशी वाटत नाही की तो फुलटॉस चेंडूवरती मात्र गोलंदाजाला सोडेल. चेंडूवरती प्रहार पाहायला मिळाला, चेंडू सरळ निघून गेला सीमारेषे बाहेर, लॉंगच्या डोक्यावरनं सलामी देत. आणि त्या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या 40. हॅलो, नक्की 40 धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळाली. अगदी 4थं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज सज्ज झालाय 4थं षटक हाताळण्यासाठी. तो नितेश, पुन्हा एकदा नितेश केने याला मैदानामध्ये आणलं गेले. 2रं षटक हाताळलं होतं. अगदी वैयक्तिक धावा खर्च केल्या होत्या त्या 9. आणि जर विचार केलं तर म्हटलं होतं ना, तुम्हाला जर गोलंदाजीमध्ये कमबॅक करायचं असेल ना, तुम्हाला विकेट खूप जास्त इम्पॉर्टंट असतील. जेव्हा विकेट पडतोय तेव्हा संघावरती प्रेशर येतो, तेव्हा नवीन खेळाडूवरती येण्यावरती प्रेशर येतोय. आणि नक्कीच आता कमबॅक करायचं असेल, धावसंख्यांचं डोंगर वाढत चाललंय. सकाळचं सत्र आपण जेव्हा बघतो ना, तेव्हा थोडंसं वातावरण दमट असतं, चेंडू ट्रॅव्हल व्हायला तेवढी क्षमता नसते. आणि त्याच्या जोरावरती जर तुम्ही 40 धावा जर मारत असाल तर अगदी सन्मानजनक स्कोर उभा केला गेलाय. अगदी 4था हिरवा मानकोली संघाच्या विरोधामध्ये खेळताना अगदी जय ब्राह्मणदेव भाताळे संघाने यावेळेस पहिला चेंडू हवेमध्ये प्रहार केला जातोय. जितू याला परतावं लागेल कारण की फटका फसला होता आणि चेंडू सरळ निघून गेलाय अगदी डीप मिडॉच्या रिजन मध्ये आणि खेळाडू तैनात होता तिकडे कलेक्ट केला जातोय. यस, धन्यवाद डीजे. अंकित केली जाईल, परफेक्ट एंडला थ्रो केली जाते आणि सुखरूपरित्या मात्र दोन्ही फलंदाज पोहोचले. अगदी म्हटलं जातं ना, डेंजर एंडला थ्रो केली होती जिथे मात्र फलंदाज स्ट्रायकर एंडला पोहोचतोय आणि त्याच्या जोरावरती मात्र चांगली चाणाक्षरवृत्ती दाखवली. कॉलिंग चांगला होता, दोघांचा कॉम्बिनेशन चांगला होता आणि विशेष महत्त्वाचे म्हणजे दोघांनी कॉल केला होता चांगला आणि त्याच्या जोरावरती 2 धावा मात्र पळवल्या जातील. या 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या 42 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली 2 विकेटच्या नुकसानवरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याचा फटका पाहायला मिळेल. अगदी स्क्वेअर लेगच्या रिजन मधला खेळाडू तैनात होता. 1 धाव मात्र अंकित केली जाते आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या ही फळकावरती 43 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये जो दाखल झाला होता प्रयाग माली याला मात्र स्ट्रायकर एंडला आपल्याला आता मात्र पाहायला मिळतोय. अगदी जर विचार केला पहिला विकेट शुभम याचा मात्र पडला. पहिल्याच षटकामध्ये 2 धावा वैयक्तिक करून मैदानाच्या बाहेर गेला. त्यानंतर जर विचार केला जितू आणि कीर्ती कुमार एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये दाखल झाली. त्यानंतर जितू याला परतावं लागलं वैयक्तिक 9 धावा खर्च करून. त्यानंतर प्रयाग माली नवीन फलंदाज यावेळेस शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी ऑफस्टंपच्या बाहेर गेला. त्याला सुद्धा माहिती होता गोलंदाज ऑफस्टंपच्या बाहेर वारंवार गोलंदाजी करतोय आणि त्याच्या जोरावरती कुठेतरी यावेळेस गोलंदाजाने एक चाणाक्षरवृत्ती दाखवली. जेव्हा तुम्ही गोलंदाज फलंदाजांच्या 2 पाऊल पुढे असतो ना, फलंदाजांचा माइंड रीड करून जेव्हा गोलंदाजी करत असतो ना तेव्हा सक्सेसफुल होण्याचे चान्सेस क्रिएट होतात आणि यावेळेस मात्र गोलंदाज नितेश केने याने दाखवून दिलंय. अगदी पहिल्या षटकामध्ये सुद्धा आणि यावेळेस सुद्धा. यावेळेस चेंडू शॉट होता, फेकून दिलाय बॅटच्या फेसमध्ये साठी षटकार.
धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली तब्बल 49 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. अगदी 2 विकेट गमावले गेलेत. 49 धावसंख्या. चांगली मजल मारली गेली. अगदी अर्धशतकाच्या जवळपर्यंत जाऊन पोहोचलाय संघ. आणि बघूयात अगदी नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रयाग माली दाखल झाला. पहिला चेंडू बीट झाले, कुठेतरी बॅटच्या फेसमध्ये नव्हता. त्यानंतर गोलंदाजाने अगदी त्याच्या बॅटच्या फेसमध्ये चेंडू दिला. अगदी खूप जास्त शॉर्ट चेंडू हाताळला गेला आणि या चेंडूला उंचीसुद्धा नव्हती. त्यानुसार बॅटच्या रेडिएशनमध्ये आल्या चेंडूला सरळ फेकून दिला. गोलंदाजाने चाणाक्षवृत्ती दाखवली होती, आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, त्यासाठी चेंडूला थोडंसं मागे ठेवला, पण अगदी चेंडूला मात्र उंची लाभली नाही आणि त्याच्या जोरावरती कुठेतरी चेंडूला सरळ फेकून दिला होता सीमारेषेबाहेर. आणि अगदी या 6 धावांच्या जोरावरती घरच्या मैदानामध्ये प्रत्युत्तर देण्यासाठी, हल्ला करण्यासाठी संघ उतरला होता. अगदी चौथा हिरवा मानकोली संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय ब्राह्मणदेव भाटाले आणि चांगलं प्रत्युत्तर केले. प्रथम नाणेफेकीचा कौल हारले आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजी करण्यासाठी अगदी मानकोली संघाने आणि त्या आमंत्रणाचा चोख उत्तर दिला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून, ज्यामध्ये जर विचार केला कीर्ती कुमार आणि प्रयाग माली. यस, चौथा हिरवा मानकोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्टार्ट दी मॅच. उड्यात मॅचमध्ये 49 धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. अगदी चौथा हिरवा मानकोली संघाच्या विपक्षामध्ये खेळताना टीम भाटाले संघाने लावली गेली. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. चेंडू बॅटच्या फेस मधून निघून जातोय सीमारेषे बाहेर, डीप मिड विकेटच्या रिजन मधनं 6 धावांसाठी. चला स्पीड अप द गेम प्लीज. रिक्वेस्ट टू यू. पंच वारंवार तुम्हाला सूचना करतीलच आणि उष्णतेचा प्रभाव आता हळूहळू वाढत जाईल या मैदानावर, तर जास्त वेळ मैदानात थांबू नका. जितका कमी वेळात तुम्हाला डाव कंप्लीट करता येईल तितका कमी वेळ घ्या प्लीज. थँक्यू. यस, धन्यवाद. अगदी गोलंदाज सज्ज झालाय नितेश केने आणि शेवटच्या 2 अगदी पाहायला गेलं तर 2 चेंडूवरती प्रहार पाहायला मिळाला आणि त्या 12 धावांच्या जोरावरती धावसंख्या अगदी अर्धशतक पूर्ण केलं जाते. धावसंख्या फळकावरती 55 या आकड्यावर जाऊन ठेवली गेली. पुढचं षटक हाताळण्यासाठी अगदी 5वं षटक आणि शेवटचं षटक असेल. गोलंदाज उज्ज्वल केने मात्र सज्ज झालाय, मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटचं षटक ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि हे हाणामारीचं षटक हाताळण्याची जिम्मेदारी उज्ज्वलच्या खांद्यावरती दिली आहे. धावसंख्या 55 वरती जाऊन पोहोचले. हा हाणामारीच्या षटकामध्ये जर उज्ज्वलाने चांगली गोलंदाजी केली तर अगदी थांबवलं जाईल. ज्या स्कोरची तुम्हाला अपेक्षा होती त्या स्कोरपर्यंत, पण नक्कीच थांबवायचा प्रयत्न करावा लागेल. बघूयात समोर असेल फलंदाज अगदी कीर्तिकुमार, ज्याने आक्रमक स्थितीमध्ये फटकेबाजी केली आणि आता मात्र कीर्तिकुमारची सुद्धा परीक्षा असेल, कारण की स्लॉग ओव्हर्स मध्ये कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. बघूयात पहिला चेंडू उज्ज्वलच्या विरोधामध्ये सज्ज. पहिला चेंडू आणि या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली तब्बल 61 या आकड्यावरती. 61 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट.
यस, 2 विकेटच्या नुकसानवरती 61 धावसंख्या. अगदी म्हटलं होतं कीर्ती कुमार आक्रमक फलंदाज आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना जर तुम्ही अशा प्रकारची जर गोलंदाजी केली ना तर नक्कीच तुम्हाला मात्र या प्रकारचे फटके पाहायला मिळतील. आणि ते दाखवून दिलं पहिल्या चेंडूवरती त्याने ताकद. अगदी उज्ज्वल केनेच्या विपक्षामध्ये खेळताना अगदी घरच्या मैदानावरती खेळतोय. अगदी घरच्या मैदानाचा जर विचार केला गेला चांगला दांडगा अनुभव असेल आणि नक्कीच त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना जास्तीत जास्त धावा माराव्या लागतील हे भाटाळे संघाला. कारण की मानकुली संघामध्ये क्षमता आहे, मानकुली संघामध्ये ताकद आहे मोठमोठे फटकेबाजी करून मॅच जिंकून आपल्या खिशामध्ये घालण्याची. आणि नक्कीच ज्या प्रकारचा स्कोर पाहिजे होता ना भाटाळे संघाला त्या प्रकारचा स्कोर लावलं गेलंय. 61 धावसंख्या. अजूनही 5 चेंडू यायचे बाकी आहेत. यस, अगदी जर विचार केला पहिला चेंडू षटकार. धावसंख्या 61 फलकावरती जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय उज्ज्वल. समोर असेल फलंदाज कीर्ती कुमार. पुन्हा एकदा सज्ज होतोय, रेडी होतोय. या वेळेस लोअर फुलटा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू फटका फसला. इथे मात्र झेल घेतली जाते का कलेक्ट केला जातोय अगदी कीर्ती कुमारच्या विरोधामध्ये. यावेळेस एक तुम्हारी तो एक हमारी दाखवून दिले गोलंदाज उज्ज्वल केने याने. यस, इथे मात्र अगदी शेवटच्या षटकामध्ये विकेट घेतला जातोय. आणि जर विचार केला तर उज्ज्वल याने पहिल्या चेंडूवरती प्रहार आणि त्यानंतर सुरेख कमबॅक. जेव्हा जेव्हा गोलंदाज कमबॅक करतोय ना तेव्हा तेव्हा संघ कमबॅक करतोय. कारण की तुम्ही तुमच्यासाठी संघासाठी जेव्हा खेळताना तेव्हा तुमचं सुद्धा नाव होत असतं. यावेळेस मात्र स्विच हिट. परफेक्ट टायमिंग. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. अगदी जर विचार केला गेला तर यावेळेस ज्या प्रकारचा टायमिंग होतं ना अगदी भन्नाट शॉट खेळला गेलाय फलंदाज प्रयाग मालीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली या सातामाच्या जोरावरती. ती तब्बल 74 धावांवरती. प्रयाग माली अब आगो कर रहा है. 2 चेंडूवरती 2 स्विच हिट केले गेले चेंडूवरती आणि टायमिंग एवढं देखणं होतं ना. पहिला चेंडू अगदी सीमारेषे बाहेर. पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर. आता मात्र गोलंदाज अचंबित झालाय. गोलंदाज प्रश्नात पडलाय काय करू. सन्माननीय राजेश माळी साहेब यांचं देखील आगमन झालंय व्यापीडाईसवर. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. तसेच सर्व मान्यवर आहेत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत तर सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय. थँक्यू. यस, 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारलेत प्रयाग माली याने. कारण की मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती 2 आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा आल्या 2. पुन्हा एकदा गोलंदाज सज्जन. फ्रीटचा चेंडू असेल, बघूयात कशा प्रकारे फायदा करतोय. पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न पण यावेळेस गोलंदाज तीक्ष्ण होता, गोलंदाज चाणाक्ष होता. अगदी वाईडी शिवारकर खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला. बॅटच्या फेसमध्ये हा देखील चेंडू आला होता पण कुठेतरी कनेक्शन चुकला आणि त्याच्या जोरावरती आता मात्र एक निर्धाव चेंडू पडला गेला. अगदी 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. उज्ज्वल. समोर असेल प्रयाग. यावेळेस शप्पल करून खेळण्याचा प्रयत्न. पाळ्या स्वीप केल्या चेंडूमध्ये. ताकद तेवढी नव्हती. हवेमध्ये चेंडू झेल सुटली गेली. 1 धाव अंकित केली जाते. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आणि सुखरूपरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातील. आणि या 2 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती माझे साथी गुल्लेखक मला दर्शवताना फलकावर जोडली जाते ती तब्बल 76 या आकड्यावरती. 76 धावसंख्या फलकावरती जोडली गेली. अगदी शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाले. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज पुन्हा एकदा उज्ज्वल सज्ज होईल. समोर फलंदाज असेल प्रयाग माली.
यावेळेस स्लोअर फुटचा चेंडू हवेमध्ये आहे चेंडू आणि पंचांचा इशारा आहे यासाठी जा आउट जाना पडेगा वापिस. आणि अखेर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 76 धावसंख्या फलकावरती लागली गेली आहे. 77 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. येणारे 30 चेंडू 77 धावा या मात्र होतील काय मानकोली संघाला. भाटाळे संघाच्या विपक्षामध्ये अगदी जर विचार केलं गेलं तर वळूयात टॉसबॉक्समध्ये जिथे मात्र मनीष पाटील सर तैनात आहेत दोन्ही कर्णधारांसोबत. थँक्यू मोनिश पाटीलजी. सन्मान्य राजेश माळीजी यांना विनंती करतो प्लीज आपण टॉस बॉक्समध्ये या. आपण आजच्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेकीची कॉल करणार आहोत. एकविरा हायवे दिवे विपक्ष जय हनुमान सारंगाव. 2 मजबूत संघ याच परिसरातले आहेत आणि त्यांच्या समवेत आपण दुसरा सामना खेळणार आहोत. तर माळी साहेबांना विनंती करतो प्लीज आपण टॉस बॉक्समध्ये या. आपण दुसऱ्या सामन्याची टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. खूप चांगलं देदीप्यमान असं नियोजन तुम्हाला पाहायला मिळते. सन्माननीय सुमित 2021 आयोजक आहेत शेळूमाता वळव. तर माळी साहेब यायचं प्लीज. चला एका बाजूस आपण पाहू शकता SKM म्हणजेच शेळूमाता वळबी असं अंकित केलं गेलं आहे एका नाण्यावर आणि एका बाजूस SMG म्हणजेच सुमित म्हात्रे ग्रुप असं अंकित केलंय. SKM किंवा SMG असं कॉल करायचं. SKM किंवा SMG. तर माळी साहेब या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करतील. सर या प्रशांत म्हात्रेजी तुम्ही देखील या मध्ये. थँक्यू. SKM कॉल केला आहे आणि नाणेफेक जिंकले ते म्हणजेच एकविरा हायवे दिवेने SMG आले. मी पाहुण्यांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवू शकता. थँक्यू सर. तर नाणेफेक जिंकले ते म्हणजेच हायवे दिवा संघाने. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण आणि आजच्या तुमच्या स्क्वॉडमध्ये प्लेइंग 11 मध्ये कुठले कुठले चेहरे आम्हाला पाहायला मिळतील ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा आहे चांगला खेळ होण्याची? सर्व नवीन आहेत आणि 2-3 सिनियर आहेत. चांगला खेळ करू. नवीन आहेत पण सिनियर्स खेळाडूंबद्दल नक्कीच मला माहिती आहे. एक सिनियर खेळाडू कुठले असतील तुमच्याकडे जे कित्येक वर्षापासून तुमच्या गावासाठी क्रिकेट खेळत आहेत? नंदू पाटील आहे, राहुल मात्रे, पिंटू पाटील आहे. आणि यंग टॅलेंटमध्ये कुठला जो असा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे जो आज चमकू शकतो? सिद्धेश आहे, मी स्वतः आहे. व्हेरी गुड. तर सारंगाव फलंदाजी करायची आहे आणि तुम्ही वन ऑफ द बेस्ट बॅटिंग लाईनअप आहे तुमच्या संघाच्या परिसरात उल्लेख केला तर कुठला ज्यापर्यंत पोहोचची तुमचा जास्तीत जास्त पर्यंत पोहोचणार? जास्तीत जास्त म्हणजे मी 150 किंवा 180 समजू का? असं नाही आहे. 5 ओव्हरमध्ये 60+ जाण्याचा प्रयत्न. एक्झॅक्टली. तर ते धावा बनवण्यासाठी असे महत्त्वपूर्ण फलंदाज तुमच्या संघात कुठले असतील? नीलकंठ आहे, सागर आहे, धीरज आहे आणि मी. ही जी असोसिएशन आहे ग्रामीण क्रिकेट असोसिएशन भिवंडी तर काय सांगाल? असोसिएशन खूपच चांगली आहे. त्यांनी आज जे रेग्युलर खेळतात सेकंड ग्रुप आणि बी गटाचा सेकंड ग्रुप त्याच्यामध्ये बी गटाला पण संधी भेटते की या ग्रुपमधून काहीतरी जिंकून जाण्याची. वेल सेट. तर शेळूमाता वळबी जे 8 वर्षापासून आयोजन करण्यासाठी वाट पाहत होते आणि ते आयोजन आहे तर या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन नियोजन तर खूप चांगलंच आहे आणि अशा प्रकारे पुन्हा ही सूचना पाहणार. तर सांगा वाटतं ना 5 लाखाची मॅच आहे? पण नक्कीच. तर नाणेफेकीचा कॉल झाला तर म्हणजे एकविरा हायवे देवी संघाच्या बाजूने नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले जय हनुमान सारंगाव संघाला फलंदाजी करण्यासाठी. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा जाऊया आपण कमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. चला पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन चालतोय क्रिकेटच्या या रंगतदार दुनियेमध्ये. सकाळचं सत्र आहे. सामना चालू आहे आजच्या दिवसातला पहिला. नाणेफेक जिंकली होती ती म्हणजेच चौटा हिरवा मानकोळी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजी करताना जय ब्राह्मणदेव भाटाणे संघाने 5 षटकामध्ये धावा जोडल्यात आपल्या संघासाठी 76 आणि जिंकण्यासाठी 77 धावांचं आव्हान ठेवलंय चौटा हिरवा मानकोळी संघासमोर. आणि त्या आव्हानाचं प्रत्युत्तर देताना 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. वैभव माळी आणि वैभव भोईर हे 2 फलंदाज तुम्हाला खेळपट्टीवर पाहताना मिळतात आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सेट होतोय, तयार होतोय पंकज माळी. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. मे द बेस्ट टीम विन. 2 पंच तुम्हाला पाहायला मिळते. सन्माननीय आशिष मोकाशी आणि सन्माननीय फैयाज शेख. फैयाज शेख यांनी 10PL दुबईचा दौरा देखील केलेला आहे. ही माहिती देखील आमच्यापर्यंत आली. तर एक आंतरराष्ट्रीय पंच आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान अनुभवायला मिळतात. जे स्क्वेअर लेग पंच जे आहेत मिस्टर फैयाज शेख हे 10PLचा दौरा करून आले, दुबईवरून आलेले आहेत आणि एक चांगला अनुभव त्यांच्यापाशी देखील आहे. आणि आशिष मोकाशी विटावायचे खूप उत्कृष्ट दर्जाचे पंच, त्यांचा देखील दांडगा अनुभव तुम्ही 2 दिवसापासून पाहताय. पहिला बॉल
यावेळेस ऑफ साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता उजव्या यष्टीच्या नियंत्रण रेषेच्या खूप जास्त बाहेर. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण. धावसंख्या होईल 1 सुरू. मग आव्हान जे आहे ते 77चं आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रति षटकामागे 15 ते 16 धावा जोडणं गरजेचं आहे. आतिश पाटील यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. सर्व टीम मेंबर्स शिवमाता वळवी खूप चांगलं काम करतायत. हे पहिलं वर्षाचं आयोजन आहे आणि आयोजन एकदम दमदार, मजेदार. पंकज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. बघा वेळ घेऊ नका, आम्ही टायमर इकडे लावलेला आहे. तुमच्याकडे 25 ते 28 मिनिटं असतील. 3 मिनिटं अतिरिक्त का देतोय तर तुम्हाला आपण एंड चेंज करतो त्यामुळे तुम्हाला 3 मिनिटं अतिरिक्त देतोय. तर 28 मिनिटांमध्ये तुम्हाला एक डाव कंप्लीट करायचा आहे. हाफ ट्रॅकर होता. चा पाठलाग करताना धावफलकावर फक्त 1 धाव आहे. तर पहिल्याच षटकामध्ये हादरा बसतोय तो म्हणजे चौटा हिरवा माणकोळी संघाला. बघा चौटा हिरवा माणकोळीचे मास्टर्सचे क्रिकेटर देखील आमच्या VIP डाईसवर आहे आणि मोठा संघ आहे चौटा हिरवा माणकोळी आणि उत्तम आयोजक देखील आहे. आणि कुठेतरी पाठबळ वाढवण्यासाठी आमच्या VIP डाईसवर ते मान्यवर आलेले आहेत. पण कुठेतरी निराशाजनक कामगिरी राहिली आहे पहिल्या डावामध्ये आणि या दुसऱ्या डावामध्ये सुद्धा. कारण आक्रमक तयारी करायची होती, सुरुवात चांगली करायची होती, पण कुठेतरी तशी सुरुवात करताना थोडासा कमी पडलाय फलंदाज वैभव माळी. बाद झालाय 0वर. नवीन फलंदाज राज माळी येतोय, जो असेल तो स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईकला. येस, जागा बनवून ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला. आता चेंडूचा वेग भन्नाट आहे. जबरदस्त गोलंदाजी करतोय पंकज माळी. तेच तर पंकज माळीची. स्ट्राईकवर बॅट्समॅन तुम्ही पाहू शकता, तो म्हणजेच राज. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. फुल टॉस होता. दोन विकेट समान कालांतराने डाऊन होत आहेत आणि कुठेतरी आता वर्चस्व अबाधित राहते ते म्हणजेच ब्राह्मणदेव भाटाळे संघाचं. सुरुवातीला प्रथमदर्शी वाटलं होतं बॉडी लँग्वेज पाहून की चौटा हिरवा मानकोळी संघ सहजासहजी या सामन्यामध्ये आपली वचक दाखवेल, पण त्यानंतर मात्र दमदार खेळ पेश केलाय. तर म्हणजेच ब्राह्मणदेव भाटाळे संघाने शुभमने जोडल्या 2 धावा, जितूने 9 धावा बनवल्या, कीर्ती कुमारने 36 धावा बनवल्या आहेत आणि प्रयाग माळेने 26 धावा. आणि त्यामुळेच आतापर्यंत पहिल्या डावापासून आतापर्यंत या सामन्यावर दबदबा दिसतोय तो म्हणजेच जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा. दबदबा काढून टाकण्यासाठी मात्र तुमच्याकडून दमदार खेळाची अपेक्षा आहे. आता 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात, वैभव भोईर आणि जयेश माळी स्ट्राईकवर असणार. हे 2 फलंदाज जर चांगला खेळ करत राहिले आपल्या संघासाठी तर नक्कीच या कठीण प्रसंगामधून देखील आपल्या संघाला बाहेर घेऊन जाऊ शकतील. तर पाहूया तो प्रयत्न दिसेल का. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पंकज माली. फुल टॉस होता, स्कूप करायचा प्रयत्न झाला होता. चेंडू फायदा होईल का. धावसंख्या झाली ती म्हणजे आतापर्यंत बॉल म्हणजे फक्त आणि फक्त 3 आणि धावसंख्या झाले 6. पुढचा सामना असेल तो म्हणजेच एकविरा हायवे दिवे आणि सारंगाव. नाणेफेक जिंकले एकविरा हायवे दिवेने. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि सारंगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तर ज्या संघाचं क्षेत्र असेल त्याने हा सामना झाला तर लगेच कुठलाच वेळ वाया न घालवता लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सेट करायचंय. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पंकज खेळत होता, आता कुठेतरी त्याचं सूर बिघडलेला आहे आणि यावेळेस नो बॉल. प्लीज जास्त वेळ घेऊ नका प्लीज. प्रोटेक्शन आपण पाहायचं झालं तर 5 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला तैनात केले गेलेले आहेत आणि 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला तैनात केले गेलेत आणि ऑफ साईडला सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक तडिया सर्कलच्या आत आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट थर्डमॅन, पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ असे 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आत पाहायला मिळालेत. चांगलं क्षेत्ररक्षण सेट केलंय. गोलंदाजाला माहिती आहे की मी कुठल्या
बाजूला फटका मारण्यासाठी प्रवृत्त करू शकतोय फलंदाजाला आणि तसंच क्षेत्ररक्षण सेट केलंय गोलंदाज पंकज माळीने. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, फ्री हिट. आणि यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक चेस करतोय बॉल. धावसंख्या पुढे सरकले, पोहोचले 10 वर. बघा फ्री हिटचा पुरेपूर वापर केला गेलाय आणि वापर करायला काय हरकत होती, तर गरज होती मोठ्या धावसंख्येची. धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी या फटक्यांची निवड खूप जास्त महत्त्वाची आहे. आणि फ्री हिट असल्यावर जेव्हा तुमच्याकडे लो रिस्क असते तेव्हा मात्र कुठेतरी असे फटके यायलाच हवेत आणि ते येत आहेत. धावसंख्या 10 वर पोहोचले, पण प्रत्येक षटकामागे 15 ते 16 धावा जोडणं हे गरजेचं आहे. तशा दिशेने आगेकूच सुद्धा चालू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी त्याचा फायदा देखील उचलला जातोय चौटा हिरवा मानकोळी संघाकडून. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने स्लॅश केलं जातंय बॉलला. यांचं आगमन, त्याचा मी हार्दिक स्वागत करतोय. शिवमाता वळ ब च्या वतीने तसेच सुमित म्हात्रे चषक 2021 च्या वतीने रेश्माजी मयेकर यांचं हार्दिक स्वागत. धावसंख्या झाली ती म्हणजे 14 धावा, 14 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बघा ज्या धावगतीने खेळायचं होतं त्या धावगतीने खेळण्याचा प्रयत्न होतोय. प्रयत्न का, कारण आता एक बॉल जो फ्री हिट आला होता त्यावर चौका आला होता, नो बॉलवर चौका होता, त्यानंतर चौका, म्हणजे लगातार 3 बॉलवर 3 चौकार खेचले. म्हणजे फलंदाज जयेश माईने एज लागते, लिव्हिंग एज, क्षेत्ररक्षक होता पण मात्र 1 धाव मिळते आणि अशा पद्धतीने पहिलं षटक संपते. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या झाली चौटा हिरवा मानकोळी संघाची 2 गडी बाद, 15 धावा, 15 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. चौटा हिरवा मानकोळी. कमान डीजे. चला शिवमाता वळवी या संघाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. संघामध्ये खेळाडू कुठले कुठले आहेत, तर प्रशांत म्हात्रे जे मेन स्पॉन्सर आहेत, त्यानंतर आतिश पाटील, आतिश भामरे, प्रतीक भोईर, परेश भोईर, महेश पाटील, वैभव पाटील, युवक पाटील, कौस्तुभ भोईर, अक्षय भोईर, यतीन मडवी, राम भोईर, हर्षल मडवी, भूषण भोईर, दीपेश भोईर, संदेश भोईर, भवित पाटील, साजन भोईर, करण पाटील, नीरज पाटील आणि देवार्श पाटील. आणि यांच्या मागे जे मेंबर्स आहेत जे पाठबळ वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत त्यांची नावं पुढील प्रमाणे: गणेश पाटील, अमित भोईर, सनी नाईक, प्रतिराज पिंगल, चेतन भोईर आणि कुंदन पाटील. ही पूर्ण टीम आहे शिवमाता वळबीची आणि त्यांच्या माध्यमातून कालपासून आपण बघतोय की ग्राउंड लेवल पासून अप लेवल पर्यंत व्यवस्थित काम केलं जाते. पाहुण्यांचं आदर तिथे व्यवस्थित केलं जाते, टीम्सला व्यवस्थित आमंत्रित केलं जाते आणि व्यवस्थित खेळवलं जाते. या सर्व गोष्टी व्यवस्थित जुळवल्या जातील. आणि आज देखील आपण रेश्माजी मयेकर यांच्यावर चिटचॅट करणार आहोत. जेव्हा ड्रिंक्स ब्रेक असणार आहेत त्यामध्ये आपण एक एक क्वेश्चन रेश्माजी मयेकर यांना विचारणार आहोत. त्यांच्या माध्यमातून काही गोष्टी आपण काढून घेणार आहोत की कशा या क्षेत्राकडे वळल्या, आवडती टुर्नामेंट कुठली, किंवा असे आगळे वेगळे प्रसंग कधी कधी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जाताना. या सर्व गोष्टी आज आपण रेश्माजी मयेकर यांच्याकडून ऐकणार आहोत. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. अविनाश माळी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अपोजिट टू द कॉमेंट्री बॉक्स एंड. यावेळेस आडव्या पाटील खेळण्याचा प्रयास आहे. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक नाही, मिड विकेटला डीपमधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत खूप चांगला स्टॉप, तितकी चांगली फेकी होईल का, तर यस, फेकी तर केली नाहीये, स्वतःच्या हातात बॉल ठेवलाय. कारण हे तंत्र आहे, कारण कधी कधी धाव घेताना फलंदाज घाई करतात, थोडीशी हुलकावणी देतात आणि त्यावेळेस मात्र कुठेतरी हॅलो. पुढचा चेंडू यावेळेस अगदी गॅपमध्ये आहे, चेंडू निघून जातं, अडवलं जाईल, 1 धाव अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आहे आणि नक्कीच 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील. आणि या 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 11-18 या आकड्यावरती. यस, नक्कीच 18 धावसंख्या फळकावर लागली गेली आहे. गोलंदाज सज्ज झाला आहे. अगदी गोलंदाज जर विचार केला गेला तर
अविनाश माळी सज्ज होतोय. 2 चेंडूंचा खेळ टाकला. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. टार्गेट खूप मोठं दिलं गेलं आणि ते टार्गेट जर चेस करायचं असेल ना तर नक्कीच प्रहार करावं लागेल. अटॅकिंग सिस्टममध्ये फलंदाजी करावी लागेल आणि त्या प्रकारची पाहायला मिळते. अगदी गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन अविनाश माळी. समोर असेल फलंदाज तो वैभव. पुढचा चेंडू यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विकेट मिळवला जातोय. आणि कुठेतरी आता पॉझिटिव्हिटी दिसते बघा. तुमची देहबोली खूप काही सांगून जाते. क्रिकेटमध्ये तेच आहे मित्रांनो. तुम्ही जेव्हा पराभवाच्या छायेत असता तुमची देहबोली थोडीशी डाऊन होते आणि त्याचाच फायदा कधी कधी प्रतिस्पर्धी संघ उचलतोय. आणि आता मात्र कुठेतरी देहबोली थोडीशी कमी झाली आहे, ती म्हणजे चौटा हिरवा मांडकोळी संघाची. नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. अगदी याच्यावरती खूप सारी जिम्मेदारी असेल आणि इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप जमावावी लागेल कारण की मॅचमध्ये कमबॅक करायचा असेल तर. नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन माळी आपल्याला पाहायला मिळतो. अगदी जर विकेटचा विचार केला गेला तर 3 विकेट पडले गेलेत, ज्यामध्ये सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या फेसमध्ये आलाय. रनआउटची संधी क्रिएट झाली होती पण दरम्यान एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेवरच समाधान मानावं लागलं गेलंय आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या अगदी फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती 19 या आकड्यावरती. गोलंदाज अगदी ज्या प्रकारची गोलंदाजी पाहिजे होती कर्णधाराकडला त्या प्रकारची गोलंदाजी अविनाश माळी याने मात्र टाकली गेली कारण की पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर विचार केला गेला तर 2 आणि त्यानंतर विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा 1 सिंगल. इथे मात्र रनआउटची संधी चालून आली होती पण थोडासा अगदी क्षेत्रामध्ये जो खेळाडू थर्डमॅनच्या रिजनमध्ये तैनात होता त्याच्याकडनं थोडीशी चुकी झाली. पुढचा चेंडू यावेळेस पंचांकडे अपील केली जाते. उत्साह जास्त आणि पंचांचा इशारा काय येतोय बघायचं आहे. नक्कीच पंच मात्र आता डिसिजन घेत आहेत. अगदी स्क्वेअर लेगचे अंपायर त्याचबरोबर आपले फ्रंट अंपायर दोन्ही पंच मात्र निर्णय केला जातोय आणि त्यानुसार पंचांचा इशारा काय येतोय बघायचं आहे. अगदी जर या चेंडूचा विचार केला गेला तर अप्रतिम चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता. यष्टिरक्षकाने सुद्धा खूप सारी मेहनत केली या चेंडूवरती आणि त्या मेहनतीला सार्थक सुद्धा लागलं गेलं कारण की पंचांचा इशारा आलाय. यस आऊट आहे आणि फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू बॅक जर विचार केला गेला तर या षटकामध्ये 2 विकेट मात्र घेतले जातात. धन्यवाद मोनीजी फॉर युअर काइंड सपोर्ट. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जाऊया. धावसंख्या 19 झाले 19 आणि गडीबाद झाले एकूण 4. मनीष आणि मोहनीश हे 2 समालोचक तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. मनीष पाटील आणि मोहनीश पाटील आणि सोबत आमच्या आहेत रेश्माजी मयेकर आमच्या को अँकर. त्यांच्यासोबत आमचे स्कोरर आहेत मिस्टर कुंदन पाटील. आमचे पंचांच्या भूमिकेत फैयाज शेख, आशिष मोकाशी आणि गणेश भाविस्कर तुम्हाला मैदानात पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल फुलटॉस होता. कवचला ड्राईव्ह केला. तुम्हाला या धाव घेताना पाहायला मिळाल्या. दरम्यान 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 4 गडीबाद 20 धावा. 4 विकेट डाऊन ऑन 20. पंकजचं पहिलं षटक हाताळलं त्यामध्ये 15 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केल्यात. अविनाश माळीने 2 गडी बाद करून 5 धावा खर्च केल्या आहेत. म्हणजे एका शिस्तबद्ध गोलंदाजी होते ती म्हणजेच जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाची. आणि आता तिसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज येतोय आमच्या VIP डाईस एंड कडून. गोलंदाज सज्ज होतोय प्रयाग याने जी फलंदाजी केली होती, आक्रमक फलंदाजी ज्याने 4 चेंडूवर 4 षटकार खेचले होते, ती त्याची बॅटिंग साईड होती. आणि आता मात्र ॲज अ बॉलर पाहूया त्याच्या माध्यमातून कशी कामगिरी होते. पंचांच्या उजवीकडून तो स्टार्ट घेतोय. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय तो म्हणजेच योगेश भोईर. स्ट्राईकला असेल योगेश भोईर, नॉन स्ट्राईकला असेल सचिन माळी. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही भिवंडी टेनिस क्रिकेट लाईव्ह म्हणजेच BTC लाईव्हवर तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल स्क्रीनवर आणि तुमच्या टेलिव्हिजन सेटवर पाहतायत. आणि या स्पर्धेचं खरंच औचित्य आहे त्यामुळे सन्माननीय सुमित म्हात्रे साहेब उपसरपंच ग्रामपंचायत गुंदवली यांचा वाढदिवस जो आहे उद्या 5 मार्चला
आणि उद्याच या स्पर्धेचा अंतिम दिवस देखील असेल. उद्याच्या दिवशीच या स्पर्धेचा फायनल्स आणि सेमीफायनल्स खेळवल्या जातील. प्रयाग राईट आर्म राऊंड. यावेळेस थोडंसं थांबून हा स्ट्रोक कनेक्ट केलाय. चेंडू निघून जाते फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. खूप चांगला स्टॉप आणि तितकीच चांगली फेकी. कलेक्शन चुकलं होतं पण मात्र एकदा पूर्ण करता आले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचेल ते म्हणजेच 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड. जर या सकाळचा विचार केला तर हवा तितकीशी नाहीये पण उष्णता हळूहळू वाढत चाललेली आहे. आउटफील्ड फास्ट आहे. खेळपट्टी कॉन्क्रीटची. सर्व काही ऑल इज वेल आहे. फक्त उष्णता जास्त आहे. पुढचा बॉल. यावेळेस फुटवर्क नव्हतं आणि मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. सुभाष धुमाळ समारने ही टॅगलाईन केली आणि सुदीप भाबे सर मात्र त्या टॅगलाईनला पुढे घेऊन चाललेत. आणि काही काही टॅगलाईन मात्र लक्षात राहण्यासारख्या असतात आणि प्रामुख्याने त्याचा उल्लेख करावायची इच्छा देखील होते कारण तसं कुठेतरी घडते. दोन्ही पाय मात्र एकाच जागेवर स्तब्ध ठेवून तुम्ही स्ट्रोक किंवा ड्राईव्ह कन्व्हर्ट करू शकत नाही. धावसंख्या 21. पुन्हा एकदा बघितलं नो फुटवर्क. पुन्हा एकदा खडे खेळण्याचा प्रयास झाला होता फलंदाजाचा आणि गोलंदाजाने तो स्टान्स ओळखलाय आणि म्हणूनच पुन्हा एकदा त्याच बॉलची पुनरावृत्ती पाहायला मिळते आणि चौथा हिरवा मानकोळी संघ कुठेतरी बॅकफुटला गेल्यासारखा जाणवतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 21 धावा. 21 बॉल्स आतापर्यंत डिलिव्हर करून झाले तर 3. चौथा बॉल. रन चुकतोय. बघा ग्रीप खूप महत्वाची आहे. डेड बॉलची खूण ज्या तुम्ही शूज घालतायत त्या रबर सोलच्या असल्या पाहिजे. प्लॅस्टिक सोलच्या असल्या तर या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर कदाचित तुमचा पाय स्लिप होऊ शकतो तर ती देखील एक काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तुमचे ग्रिप्स जे आहेत त्या रबर्सच्या ग्रिप्स असायला हव्या. पुन्हा एकदा गोलंदाज स्टार्ट. यावेळेस ऑन साइडला पुल करण्याचा प्रयास झाला होता. क्रॉस सीमर होता. थोडासा कट देखील होतोय. बॉल बाहेरच्या दिशेने. जबरदस्त गोलंदाजी करतोय प्रयाग. एक अष्टपैलू खेळाडू कसा असायला हवा या पहिल्या सामन्यामध्ये सिद्ध करतोय तो म्हणजेच प्रयाग. बॅटिंग करताना त्याच्या माध्यमातून 26 धावा बनवल्या गेल्या आणि आताचे बॉलर 4 चेंडू डिलिव्हर केले. फक्त 1 धाव खर्च केली. 5वा बॉल. बघा रनअप किती मोठा आहे. 18 ते 20 पावलांचा रनअप आहे. खूप चांगली ऍक्शन आणि तितकंच चांगलं इम्प्लिमेंटेशन. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न यावेळेस बदल आली तर केलं होतं पण तितकाच भन्नाट वेग या बॉलला दिला होता प्रयागने आणि यावेळेस देखील काही जास्त करू शकला नाहीये फलंदाज सचिन माळी आतापर्यंत 5 बॉल्स त्याने फेस केलेत. 5 बॉलमध्ये 1च धाव त्याला जोडता आली आहे. पाठलाग करायचा होता 77चा. आतापर्यंत बनवले 21. शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या षटकातला. यावेळेस मात्र कनेक्ट तर होतोय. एज लागते. बॉल निघून जातो गल्लीमध्ये. एकही धाव काढण्याचा प्रयत्न होता मिळते का तर नाही. आउट होते फलंदाज तो म्हणजेच योगेश समाप्ती. 3 षटकांची समाप्ती. हे महत्वपूर्ण षटक ठरेल. टर्निंग पॉइंट हाच असेल कारण या षटकामध्ये फक्त 1च धाव खर्च केली आणि 1 गडी बाद केलाय गोलंदाज प्रयागने. नवीन बॉलर तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय भावेश जो वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते. चला स्पीडअप करा. बघा हा शब्द वापरायला आम्हाला आवडत नाही की तुम्हाला आम्ही घाई करायला सांगतोय पण तुम्हीच जर व्यवस्थित खेळ केला तर आम्हाला हा शब्द वापरायची गरज नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा थांबून खेळलं होतं. शेवटच्या क्षणी बॅटचा फोर्स पाहायला मिळालाय. फोर्सने खेळायचा प्रयत्न होतोय पण कनेक्शन देखील प्रॉपर झालं पाहिजे आणि कुठेतरी चौथा हिरवा मानकोळी संघ प्रयत्न करतोय पण कुठेतरी ऍडव्हान्टेज घेतोय जय ब्रह्मांडेव भाटाळे संघ कारण फलंदाजी करताना त्याचं वर्चस्व दिसलं होतं आणि आता गोलंदाजी करताना सुद्धा त्यांचंच वर्चस्व आहे हे कुठेतरी सिद्ध होतंय या सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्कवर भावेश. हाफ टॅक होता. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न झाला होता. उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर. पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आकडा गाठेल ते म्हणजेच 22 धावा. 22 रन्स.
बघा किती सगळे फ्लेक्स आहेत तुम्ही मैदानामध्ये पाहू शकतायत. रेलिंगवर सर्व आमच्या पाहुण्यांचे, मान्यवरांचे, मार्गदर्शकांचे फ्लेक्स आहेत आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त झालाय शेळूमाता वळ बला. आणि म्हणूनच हे पहिलं वर्ष मात्र दैदिप्यमान असं जाणवते आणि आहे. भावेश गुलंदाजी मार्कवर राईट आर्म आउट द विकेट. यावेळेस यू मिस. आय विल डेफिनेटली कालपासून आमच्या आवाजाची काळजी तुम्ही घेतायत. खरंच एक मोठं काम तुम्ही आमच्यासाठी करतायत. तर ग्रामपंचायत ग्रामस्थ मंडळ माणकोळी आयोजित सरपंच चषक 2021 गुरुवार 11 मार्च 2021 ते रविवार 11 मार्च 2021 या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. आणि एक मोठी स्पर्धा आहे, दिवसरात्र स्पर्धा आहे का, डे नाईट टुर्नामेंट आहे ती. आणि सन्माननीय सरपंच साहेब यांच्याच वतीने ती आयोजित केली जाणार आहे. येत्या आठवड्यामध्ये तुम्हाला ती पाहायला मिळेल. तर नक्कीच तुम्हाला जर एंट्री करायची असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. थँक्यू. मास्टर फॉर्मॅटमध्ये देखील खेळवली जाईल आणि यंग फॉर्मॅटमध्ये सुद्धा खेळवली जाईल. आणि याच मैदानावर 6 ते 7 कंटिन्यू 9 तारखेपर्यंत क्रिकेट आणि क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान विकेट देखील डाऊन होतोय. क्रिकेट म्हटलं तर विकेट तर येणारच आहे आणि विकेट येतोय. थँक्यू. तू चल मैं आया. एकही फलंदाज मात्र खेळपट्टीवर थांबत नाही. फक्त जयेश माईला वगळता, कारण त्याच्याकडून मात्र धावा आल्यात 14 आणि त्या व्यतिरिक्त वैभव भोईरकडून 2 आल्यात. बाकी सर्व फलंदाज शून्यावर बाद झालेत. भावेशने आता जवळपास 2 हादरे दिलेत आणि कुठेतरी हॅट्रिकवर येऊन पोहोचलाय. ऑन अ हॅट्रिक. घेईल का तो हॅट्रिक, पूर्ण करेल का त्याचं स्वप्न, लेट्स सी. भावेश आतापर्यंत 1 धाव खर्च केले या षटकामध्ये. 3 बॉल्स त्याने हाताळलेत. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय. बॅट्समन नंबर 9 जितेश फ्रॉम चौटा हिरवा माणकोळी. ऑन अ हॅट्रिक बॉलर भावेश. ओव्हर द विकेट तो स्टार्ट घेतोय. यावे खेळ स्वीकारण्यासाठी पण मात्र कुठेतरी कमी पडलाय. दरम्यान एकही धाव पूर्ण करता आली नाहीये, कारण खेळपट्टीच्या अवतीभोवतीचा बॉल लँड झाला होता आणि झेलच्या स्वरूपात बाद होऊ शकला असता. फलंदाज जितेश जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवतात सर्व गोलंदाज. भावेश गोलंदाजी मार्कवर असेल. 5वा बॉल घेऊन सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती. यष्टीरक्षकाच्या मागे बॉल अडवला जाईल. एकही धाव काढता येत नाहीये. 77चा पाठलाग करायचा होता. आतापर्यंत फक्त 22 धावा झाल्या. अजूनही 55 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 7 बॉल 55 धावांची गरज. जवळपास वन साइड सामना हा झुकतोय. एकतर्फी फ्रेम आणि एकतर्फी गेम कोणालाच आवडत नाही आणि कुठेतरी हे एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी गेमचंच कुठेतरी उदाहरण दिसतंय. पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ओव्हरच्या स्वरूपात रन तर मिळतील, किती मिळतील ते पाहूया. दरम्यान 1 धाव तर कंप्लीट केली जाते. वेट फॉर अंपायर सिग्नल. यस, ओव्हर संपते. षटक संपते. 4 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 22 झालेली आहे. 23 झालेल्या. जिंकण्यासाठी 54 धावांचं लक्ष असेल एका षटकामध्ये. 6 बॉल 54 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढचा सामना असेल तो म्हणजेच सारंगगाव विपक्ष हायवे दिवा. नाणेफेक जिंकल्या हायवे दिवा संघाने. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले सारंगगाव संघाला फलंदाजी करण्यासाठी. एकविरा हायवे दिवा आणि सारंगगाव या दरम्यान पुढचा सामना असेल आणि एकविरा हायवे दिवा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर यस, प्रशांत म्हात्रे यांच्याकडून नक्कीच शुभेच्छा आल्यात एकविरा हायवे दिवा संघाला.
आणि खुद्द आयोजक आहेत शिवमाता वळबचा पाठीचा कणा म्हणाला तरी चालेल, सन्माननीय प्रशांत म्हात्रे यांना प्रेम आहे आणि प्रेम ते दिसते कालपासून आत्तापर्यंत आणि भविष्यात देखील नक्कीच दिसेल. शिवमाता वळबीसाठी प्रेम सन्माननीय प्रशांत म्हात्रे यांचं. एका षटकामध्ये गरज आहे ती म्हणजे जवळपास 54 धावांची गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येतोय चेतन. खूप चांगली हेअरस्टाईल आहे चेतनची आणि ही ट्रेन करते सध्या. चला सामना ऑन ठेवा मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, रिक्वेस्ट टू यू. क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर आपण पाहू शकतो 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत. यावेळेस माझा कनेक्ट प्रॉपर झालाय, चेंडू आता निघून जातो. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि कुठेतरी वेळ झाली का पूर्ण, कारण हा प्रयत्न सुरुवातीला व्हायला हवा होता पण आता देर आहे दुरुस्त आहे. हा षटकारता आलाय, धावसंख्या 6 ने पुढे जाईल, पराभवाचं अंतर कमी होऊ शकेल जेवढे जास्त मोठे स्ट्रोक येतील. 29 धावा धाव फलकावर आपण पाहू शकताय. गोलंदाजी मार्कवर चेतन जो आलाय त्याच्या पहिल्याच चेंडूवर त्याचं स्वागत षटकाराने केले फलंदाज जितेशने. जबरदस्त सुरुवात आता या 9व्या फलंदाजाने केली. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पण आता मात्र स्टान्स ओळखला होता गोलंदाज चेतनने. एकही धाव काढता आला नाहीये, कुठला संपर्क नव्हता. यष्टीरक्षक देखील प्रॉपर पोझिशन मध्ये आहे, सर्व काही व्यवस्थित घडते. जय ब्राह्मणदेव भाटाळी संघाकडून 2 बॉल्स डिलिव्हर करून झाले, धावसंख्या झाली ती म्हणजेच 29. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होते चेतन. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र स्वैर चेंडूची हाताळणी पंचाच्या माध्यमातून वाईट बॉलची खूण. वाईट बॉल ही एक धाव ऍड केली जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 30 वर. 30 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. क्रुशियल कंडिशन फॉर चौटा हिरवा मानकोळी. पुढचा बॉल यावेळेस मात्र हवेत खेळलंय, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून 2 क्षेत्ररक्षक चेस करतायत बॉल. कारण कॉलिंग महत्वाची आहे. एक सोपा लाभ झाला तर जिथे चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल, षटकातले 3 अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 34 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्कवर चेतन, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकर बॅट्समन जितेश. पुन्हा एकदा रिव्हर्स करायचा प्रयत्न झाला होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, बॉलला थोडंसं टॉस केलं आणि कुठेतरी आता नियंत्रण दिसते गोलंदाज चेतनचं. बघा वारंवार रिव्हर्स खेळण्याचा स्टान्स ओळखतोय चेतन आणि तशीच अनुरूप अशी गोलंदाजी करतोय. जसा फलंदाजाचा स्टान्स तशी गोलंदाजाची गोलंदाजी. पुढचा बॉल यावेळेस मात्र दरम्यान मान्यवरांचं आगमन, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय शिवमाता वळ बच्या वतीने. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेचलाय, लॉंगलेस सीमारेषा ओलांडतोय, वेट फॉर अंपायर सिग्नल, इट इज 4 रन. शेवट गोड होतोय तो म्हणजेच चौटा हिरवा मानकोळीचा, पण विजय होतो तो म्हणजेच जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ. विजय संघाचं अभिनंदन. हार्ड लक चौटा हिरवा मानकोळी. थोड्याच वेळात आम्ही मूल्यांकन करू आणि